चतुर्थीचा उल्लेख केला, 360 अंशामध्ये तुळजाभवानी दर्शन देते, पण ती मागची म्युरल्ससुद्धा बघून लक्षात येईल की जसे अष्टविनायक महत्त्वाचे तशी 3.5 शक्तिपीठ महत्त्वाची. ती सगळी 3.5 शक्तिपीठं त्यांनी मागं उभी केलेली आहेत की लोकांना त्याचंही दर्शन व्हावं सगळ्यांचं. त्यामुळे ती 3.5 शक्तिपीठं आपल्याला एकीकडं या याच्यात दिसत आहेत. आणि देवीच्या इथलं संबळवादन फार महत्त्वाचं असतं, त्यामुळे ते संबळवादन आत्ता लोक ऐकताना दिसत आहेत. की बघा, ही ती 3.5 शक्तिपीठांची म्युरल्स आपल्याला दिसत आहेत. शिवमुद्रा पथकाकडनं हा एक उपक्रम सादर केलेला आहे. 3.5 शक्तिपीठांचं दर्शन त्यांनी तुम्हाला इथे घडवलेलं आहे. त्याच्याच मागे आपण पाहतो की प्रशासन अगदी आपलं काम देखील चोख पार पडतं आहे. त्यांचं म्हणणं होतं की 2 पथकामध्ये अंतर पडलं नाही पाहिजे, 2 गणपती मंडळांमध्ये देखील अंतर नाही पडलं पाहिजे. त्याची जबाबदारी प्रशासन अगदी चोख घेत आहे. स्वरूप वर्धिनी आता मार्गस्थ झालेला आहे. स्वरूप वर्धिनीकडनं देखील मोठ्या प्रमाणामध्ये ध्वज रस्त्यावरती दिसत आहेत. स्वरूप वर्धिनीचं हे वैशिष्ट्य आहे. आणि ती नुसत्या पथकापुरते नाही तर पुण्यातल्या अत्यंत गरीब घरांमधल्या मुलांना वर्षभर शिक्षण देणं, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यासाठी शिक्षणाच्या सोयी करणं, त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी संध्याकाळी त्यांना जमवायचं आणि त्यांच्यावरती संस्कार करायचे, याही सर्व गोष्टी स्वरूप वर्धिनी सातत्याने पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये करताना दिसत असतं. गरीब घरातल्या मुलींसाठी नर्सिंग कोर्सेस सुरू करण्याचं मोठं काम स्वरूप वर्धिनीने केलेलं अनेकांना माहिती आहे. त्यातनं अनेक मुलींना गरीब घरातल्या चांगला रोजगार मिळालेला आहे. आळंदीच्या जवळ त्यांनी आता मोठं सेंटर उभं केलेलं आहे स्वरूप वर्धिनीने. हे स्वरूप वर्धिनीचंही एक वैशिष्ट्य आहे वेगळं. आपल्या स्क्रीनवरती दिसत आहेत ते पुणेरी पगडी घालून श्रीकांतजी शेटे, अध्यक्ष कसबा गणपती, ज्यामध्ये गर्जना पथकाचं वादन चालू आहे. त्या वादनाचा आनंद लुटताना स्वतः श्रीकांतजी शेटे उत्तम व्यक्ती स्वतः आहेतच. अभ्यास देखील त्यांचा गणपतीविषयी राहुलजी खूप गाढा आहे. हो, अनेक वर्ष ते कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. राहुलजी, जसं पुण्यामध्ये टोलावरती बंदी आली त्याची जागा या झांजांनी घेतली. हो. आणि टोल वाजवताना एकच व्यक्ती होता, पण त्याचा कर्णकर्कश आवाज होता. हो. झांजा हा प्रकार असा आहे की तुम्ही 10 लावा, 20 लावा, 25 लावा, 30 लावा, त्याचा नाद काही वेगळाच आहे आणि त्याची मजाच काही और आहे. अगदी खरं आहे. आणि टोल खरं म्हणजे वापरला जायचा त्याचं एकमेव कारण सर्वांना एका तालात ठेवण्यासाठी त्याचा उपयोग व्हायचा. आणि ती जबाबदारी आता झांज पथकावरती आलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे झेंडे नाचवताना सुद्धा भगवे दरीपटका त्यांच्या रचना फार छान चालू आहेत मगापासून वेगवेगळ्या. कधी ते 2 रांगा 2 बाजूला करतायत, कधी गोल येत आहेत, कधी 4 रंगांमध्ये येत आहेत. हे नाद ब्रह्म विशेष असं वादन करतात. खरं तसं पाहायला गेलं तर ढोलांच्या वाजवण्यामध्ये 2 वेगळ्या विविध तरा आहेत. एक आहे पथक संस्कृती ज्याला म्हटलं जातं आणि दुसरं असतं गावठी पथक किंवा गावठी, त्याला एक स्टाईल म्हटलं जातं, जिथे फक्त काही 1-2च ताल असतात ते वाजवले जातात. पण त्याची इंटेन्सिटी किंवा त्याचा जो असलेला फोर्स आहे तो इतका असतो की तुम्ही उभं राहूच शकत नाही. तुमचे हात वरती जातातच, तुम्हाला ते नाचायला लावतात. आत्ताही दिसतंच आहे ते लोकांचे हात वर आहेत बाजूच्या आणि ते फक्त हाताने त्या रिदमला असं बरोबर. आणि नादब्रह्म पथक हे यासाठीच नावाजलं गेले की गुरुजी ताली म्हटली की फक्त गावठी ताल हा एकच तिथे वाजवला जातो आणि त्याची मजा वेगळी आहे, त्याची मजा लुटली जाते. आणि गुलाल त्यात अधिक म्हणून गुलालाचा सुद्धा एवढा मुक्त वापर केला जातो. आणि ज्या वेळेला ढोल वाजतो त्याच्या द्रुतगतीच्या तालात त्यावेळेस तो नाचवला जातो उजव्या बाजूने वर घेऊन, हेही आपल्याला दिसतंय. सर्व तरुणी ढोल ताशाच्या याच्यावर अत्यंत बेभान होऊन नाचताना आपल्याला दिसत आहेत. त्यांनी सुद्धा फेटे बांधलेले आहेत, उपरणी घेतलेली आहेत, उघड्या खेळत आहेत.
हळूहळू लक्ष्मी रस्त्यावर गर्दीही वाढताना दिसते. सकाळी आपल्याला एवढी दिसत नाही. तर हळूहळू तसं म्हटलं तुम्ही मगाशी, तर एक डान्स पथक देखील एक नवीन इथे ही व्यवस्था निर्माण व्हायला लागले. म्हणून सुरुवातीला गाडा असतो, गाड्यावरती तुमच्या पथकाचं नाव असतं, त्या पथकाच्या नावानंतर येतं ते ध्वजपथक. ध्वजला पुढे पाहिजे, तो मिरवला गेला पाहिजे. त्याच्यानंतर आजकाल ही जागा, त्याच्यानंतरची जागा ही डान्स पथकाने घेतली. त्याच्यानंतर ढोल, ढोलाच्या मध्ये ताशे आणि पुन्हा एकदा ढोल. पण ढोलसुद्धा जे चालतात त्याची रचना राहुलची खूप चांगली असते. ढोल जे आहेत ते एकमेकाकडे बघत असतात, म्हणजे एक ग्रुप अखंड उलटा चालत जातो आणि एक ग्रुप समोरनं चालत येतो. त्याचं कारण असं की ते सिंक्रो व्हायला पाहिजे. दोघांमध्ये कोऑर्डिनेशन उत्तम असलं पाहिजे अगदी बरोबर. तालासाठी. हा त्यातला महत्वाचा पण भाग आहे. जी लोक उलटी चालत जातात त्यांची खरं इथे मोठी दमछाक होत असते, कारण मागे बघायला लागतं आपल्या कोणाला धडकत नाही होत ना. त्याच वेळेस तुम्हाला ताल सांभाळायचा असतो, त्यामुळे कॉर्डिनेशन खूप महत्वाचं आहे. आणि ध्वजपथकामध्येही एक माणूस मध्यभागी असतो, तो त्याचे दोन्ही हात पंखासारखे पसरून वरती आणि खालीच्या सूचना देतो. त्यामुळे हे सगळंच एक एकत्रित दृश्य जेव्हा असतं तेव्हा त्याच्यामागे किती कष्ट असतात, की रचना तयार करताना किती मेहनत घेतलेली असते, ते सगळं इथं दिसत असतं. आणि त्या सगळ्याचं फळ म्हणजे आजच्या मिरवणुकीत त्यांनी केलेलं सादरीकरण असं म्हटलं पाहिजे, कारण त्याच्यावरच सगळे रसिक आणि गणेश भक्त हे दुग्ध होतात. याचसाठी केला होता अट्टहास, हीच ती वेळ, हाच तो क्षण, असं म्हणायचं खरं ही वेळ आहे. कारण त्या चौकात बघा वादक किती आहेत आणि पाहणारे किती आहेत. तुम्हाला दाद देणारे ज्यावेळेस एवढे असतात आणि भरभरून दाद देत असतात, त्यावेळेस तुमचे हात वेगळेच चालतात, तुमच्या पावलामध्ये वेगळीच ऊर्जा येते. अगदी खरं आहे. थोड्याशा छत्र्या उघडल्यात म्हणजे हलकी पावसाची भुरभुरही सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. पण बेभान होऊन हे सगळे वादक आणि इतर सर्व हे मिरवणुकीचा आनंद लुटत आहेत. कदाचित पावसालाही असं वाटलं असेल की आपण गणरायाचं हे शेवटचं दर्शन घ्यावं. करण्यासाठी सुद्धा असा प्रयास करायला हरकत नाही. पण जास्त वेळ थांबेला पाऊस असं वाटत नाही, कारण पुण्यामध्ये ज्या पद्धतीने सध्या पावसाची सर येऊन जाते ती अगदी थोडक्यात असते. मुळात यावर्षी सगळा पाऊसच अलीकडं येत गेला, त्यामुळे भाद्रपदातला पाऊस आधी सूट गेलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि सरासरी तरी खूप आधीच ओलाटलेली होती. त्यामुळे आज गणरायाला निरोप देत असताना पावसाचं फार मोठ्या प्रमाणावर अडथळा त्याच्यामध्ये येईल असं दिसत नाही. मुंबईत आपण पाहू शकतोय तिथे लालबागच्या राजाला देखील निरोप दिला जातोय. मोठे मोठे हार तिथं गळ्यात पडत आहेत. ही एक मुंबईची वेगळी प्रथा आहे राहुल. अगदी खरं आहे. आता थोडंसं काही गोष्टी बदलल्या म्हणून, नाही तर मी पाहिलेली लहानपणीची लालबागची जी मिरवणूक आहे त्याच्यात तर पूर्वीच्या काळात जसं एखाद्या इमारतीचं बांधकाम करताना त्या वरच्या स्लॅबकडे नेण्यासाठी लोक उभी राहण्याचे पहाड बांधले जायचे, तसे लालबागच्या राजाच्या कडेही दोन्ही बाजूनी पहाड असायचे. आणि अगदी ओली बाळंतीण आपलं बाळ असं गणपतीच्याकडे फेकायची, ते साडीच्या ह्याच्यात झोल्यात झेललं जायचं, पायावरती त्याच्या घालून त्या पायऱ्यांवरनं परत त्या मातेकडं त्या हॉस्पिटलमध्ये दिलं जायचं. इथपासनं लोकांची श्रद्धा आम्ही पाहिलेली आहे त्यावेळेला. आणि सगळा दोरखंडाने तो रथ ओढला जायचा आणि इतर धर्मांच्या सगळ्या प्रमुख स्थानांपाशी त्याचं स्वागत होत तो गिरगावला पोहोचतो. हे त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे लालबागच्या राजाचं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणेकरांना सांगायला मला आनंद होईल की ही मूर्ती दरवर्षी विसर्जन केली जाते. होय, नवी मूर्ती तयार होते. अगदी पाद्यपूजनपासनं त्याचा सोहळा रंगतो. हो. आणि पहिलं त्याचं पाऊल बनवलं जातं उजवं, आणि त्याची पूजा होते. मग त्याच्यावर अख्ख्या मूर्तीची नंतर उभारणी केली जाते. सर्वांचे लाडके बाप्पा खरं निघालेत. ते त्यांच्या परतीच्या प्रवासाला चैन तर पडणार नाही आपल्याला. उद्यापासनं
पण जाईपर्यंत हा जो उत्साह आहे तो खूप मोठा असणार आहे.